नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पारोळा रोडवरील नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाला तुडुंब भरलेला असून आजूबाजूचे संरक्षण कडेही गायब असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी मनपा अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन नाल्याची विदारक स्थिती दाखवली आणि तात्काळ साफसफाईची मागणी केली. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. पावसाळ्याच्या तोंडावर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत असून लवकरात लवकर काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. महानगरपालिका आणि पत्रकारांची चिंता आहे. आपण बघू शकतो सध्याच्या नाल्यांची परिस्थिती. प्रथम दर्शनी नाल्याची पाहणी म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष धुळ्याची परिस्थिती काय ही आज आम्ही दाखवलेली आहे. धुळे शहरातील जेवढेही नाले आहेत तर सर्वांची अशीच परिस्थिती आहे. प्रचंड घाणीचे साम्राज्य झालेले आहे. पाणी म्हणजे नाल्यावर पूर्ण घाण आहे. त्याच्यामुळे धुळेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कोणीही रात्री एखादा धुळेकर लहान आबालून वयस्कर महिला भगिनी कोणीही जर या नाल्यात पडलं तर कदाचित जुनी झाली देखील होती. अशी परिस्थिती या नाल्याची झालेली आहे. ही सर्व सुधारणा व्हावी त्यासाठी खास करून आज प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या इथे घेऊन आलो आणि सुधारणा कधीपर्यंत होईल हे आम्हाला तुम्ही सांगावे. शहरात सर्वत्र कचरा खाण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होत असताना हे घाण सर्वत्र नाल्यावर जमलेली ही पारोळा रोड हा मुख्य रस्ता आहे. तेथून जिल्ह्यातल्या सगळ्यांचं बाहेर जिल्ह्यातील देखील लोक ट्रॅव्हल्सचा प्रवास करतात आणि विधानक चित्र जर त्यांच्या डोळ्यात गेले तर डोळ्याची छबी काय तयार होत असते. सर्व प्रकार डोळ्यात पूर्ण असून आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली आहे. कर्जदार आयुक्तांनाच आम्ही इथे बोलवलं होतं, परंतु त्यांना आपत्ती व्यवस्थापन संदर्भात काहीतरी बैठक लागली. आम्हाला त्यांना या निमित्ताने देखील सांगणं आहे. आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे एखादी भविष्यात आपत्ती येणार असेल तर त्याच्यावर नियोजन करणे हा योगाच असावा. आता उन्हाळा सुरू आहे, पावसाळा येणार, पावसाळ्यात नाले तुडुंब भरणार आणि हेच पाणी लोकांच्या घरात जाणार आणि मग त्यानंतर काही सत्ताधारी पुढारी असतील जाऊन किती पाणी कोणाच्या घरात किती पाणी घुसले हे पाहण्यासाठी सूत्रसेचन करणार. ही आपत्ती वेळेवर जागृत होण्यापेक्षा आमचं तेच म्हणणे महापालिकेला की आजच जागृत व्हा. पावसाळा लागण्याआधी सर्व नाले स्वच्छ करा. येणाऱ्या काळात कोणत्याही धुळेकर नागरिकांना या त्रासाला किंवा आरोग्याबाबत समस्या निर्माण होणार नाही आणि हे कठडे यावर उभे करा. कोणीही नाल्यात पडणार नाही, कोणत्याही धुळेकरांच्या जीविताला हानी होणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने आज आम्ही अधिकाऱ्यांना मागणी केली आहे. जे आता आपल्याला आश्वासन देतील त्या तारखेपर्यंत आपण त्यांना मुदत देणार आहोत. त्यानंतर मग शिवसेना स्टाईलने तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अधिकारी वर्गालाही माहिती शिवसेना स्टाईल कशी आहे ते बोलताय. नाही केलेली आहे एवढ्या सफाईला आजूबाजू कचरा उठलेला आहे, नाल्यामध्ये घाण आहे. त्या संदर्भासाठी आपण 1 तारखेपासून नाल्या सफाईची जमीन हाती घेणार आहोत आणि त्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या नाल्याला पहिले प्राधान्य देऊन हा नाला पुन्हा कर्मचारी माणसं कर्मचारी यांच्या सगळ्या वस्तूच्या सहाय्याने आपण नाला यांना पूर्ण क्लिअर करणार आहोत. तसेच पूर्ण शहरामध्येही जी नाल्या सफाईची मोहीम आहे ती पण आपण हाती घेणार आहोत आणि त्यानुसार आपण पूर्ण शहरात साफसफाई करणार आहोत. आणि माननीय आयुक्त यांनी सांगितल्यानुसार पूर्ण शहरामध्ये या शहराच्या मोठ्या मोठ्या गटरी असतील, त्या मोठ्या गटरी मुख्य नाल्याला जोडत असतील आणि त्या काही गटरी गल्ली बोळातल्या गटरी ज्या मेन गटरी होतात त्या गटरीसुद्धा स्वच्छ करणे बरोबर आम्हाला माहिती आम्ही दिलेल्या आहे. त्यानुसार आमची कारवाई पण सुरू आहे. पण या नाल्यासाठी आम्ही पहिल्या प्राधान्याने या नाला आम्ही सुद्धा करू. 1 तारखेनंतर धुळे शहरातील या नाल्यासोबत धुळे शहरातील जेवढे नाले असतील ते सर्व स्वच्छ करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. धुळेकर नागरिकांना देखील माझं आव्हान आहे, तुमच्या भागातील कोणत्याही नाल्याची अशी परिस्थिती असेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय वापरतो तिथे संपर्क साधा. आम्ही तिथे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करू आणि आपलं काम पार करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.